नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा नवीन भेट. हो मित्रांनो, आज विषय मात्र अत्यंत तुमच्या नुसत्या जवळचा नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उभारी देणारा, आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीतून बाहेर काढणारा आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे ती जिद्द आहे, तुमच्याकडे ती चिकाटी आहे आणि तुमच्याकडे तो विश्वास आहे, या संबंधातला विषय आहे मित्रांनो. आता विषय जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही पुन्हा उभा राहू शकता. तुम्ही पुन्हा उभा राहू शकता. याचा अर्थच असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, अनेक असे प्रसंग आले असतील की तुम्ही पडला असाल आणि आता असं वाटतं की आता मी उभा राहू का, मी आता कसं करू, आता माझं काय होणार, अशा अनेक विचारांनी तुम्ही जर गुरफटलेला असाल ना मित्रांनो, तर आज मी जे सांगतोय त्याच्यात फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक ऐकून त्याची अंमलबजावणी करा. कारण नुसतं ऐकून उपयोग नाही, कृतीमध्ये ते ऐकणं उतरलं तर खरी प्रगती होते व्यक्तिगत, आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकता. तर मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे की आज जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला अडचणी आहेत. कोण असं आहे की ज्याला अडचणीच नाहीयेत? बरोबर आहे. मग या अडचणी आहेत, मग तिथं कधी कधी अपयश येतं, कधी कठीण प्रसंग येतात की जे प्रसंग तुम्ही विचारात सुद्धा घेतलेले नाहीत. हे प्रसंग कोण आणतं वगैरे वगैरे, या गोष्टी दुय्यम ठेवा. पण जे प्रसंग ज्यामुळे येतात त्या प्रसंगामध्ये तुमची परीक्षा असते. तुम्ही तिथे टिकता की नाही, तुम्ही तिथे उभे राहता की नाही, तुम्ही या प्रसंगाला तोंड देऊन पुढे जाता की नाही, या संबंधातलं असतं मित्रांनो. आणि इथेच माणूस खचतो आणि त्यासाठी त्याला एक विचाराची गरज असते आणि तो विचार आज मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. विशेष म्हणजे तुम्ही आत्मविश्वासामध्ये कधी कमी पडू नका. हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमी पडू नका. कारण तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला सर्वार्थानं पुढे घेऊन जाण्याचा मार्ग दाखवते. कारण सेल्फ बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द अनदर बिलीफ विथ गॉड. येस, बिलीव्ह इन दॅट अलमायटी, बिलीव्ह इन दॅट गॉड. तुमचा विश्वास आणि तुमच्या असलेल्या परमेश्वराचा विश्वास तुम्हाला कधीही अपयश देणार नाही, हे मला खात्री आहे. तेव्हा तुमचं अपयश कधी कमी होऊ देऊ नका आणि सर्व काही संपल्यासारखे कधी वाटू देऊ नका. निराश कधी होऊ नका मित्रांनो. तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक हात नसताना सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त केलंय. पण एकच आहे, जिद्द, चिकाटी आणि मेहनत यासाठी लागते. हा प्रसंग आले, प्रसंग बरेच अपमानाचे आले, प्रसंग बरेच पडण्याचे आले, अपयश आलं, परंतु माघार नाही घेतले मित्रांनो. कारण माघार घेतील तो मी, तो व्यक्तिमत्व नाही. कारण मला माहिती आहे की सत्य जेव्हा तुम्ही आचरणात आणता तेव्हा तुम्हाला अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि सत्य लोकांना पटत नाही, पचत नाही. कारण तुम्ही सरळ मार्गाने जात असता, त्यामुळे अनेक लोक तुमच्या आडकाठ्या तुम्हाला उत्तम पद्धतीने कशा देता येतील अशा पद्धतीने तुम्हाला आडकाठ्याचं प्रेम, मग ते अनेक पद्धतीने असेल ते तुम्हाला मिळत राहतं आणि इथेच तुम्ही खचण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, अपयश हे शेवट नाही. हो, अपयश हे शेवट नाही. कारण अपयश हे शेवट जर असतं तर लोक आज कुठल्या कुठे गेली असती, सगळं संपलं असतं, त्यांचं काही होत्याचं नव्हतं झालं असतं. पण जो खडतर प्रयत्न करतो, आयुष्यामध्ये जो उभा राहतो, हे आयुष्य परमेश्वरानं आपल्याला दिले ते यासाठीच की तुम्ही खऱ्या अर्थानं विजयी आणि बलवंत व्हावं म्हणून. आणि म्हणून मित्रांनो, एकच सांगतो की जेव्हा तुम्हाला अपयश येतं तो तात्पुरता थांबा असतो. यस, तात्पुरता स्टॉप आहे तो. त्याच्या पुढे पुन्हा मार्ग आहे, पुन्हा वेगाने तुम्हाला निघायचंय. कारण का, तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, तुमच्यामध्ये ती जिद्द आहे, तुमच्यामध्ये तो खऱ्या अर्थानं स्वतःला समजण्याची कला आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही तुम्हाला कधी विसरू नका. कारण तुम्हीच तुमच्यासाठी काम करणारे आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं उत्तम कर्म कराल, निश्चित मित्रांनो, प्रत्येक अडचण कोणालाही येऊ द्या, तुम्हालाही येऊ द्या, लक्षात ठेवा, काही महत्वाचे तुम्हाला आणि मला धडे देत असते. लोक शिकवते आपल्याबरोबर कशा पद्धतीने लोक व्यवहार करतात, आपल्याबरोबर आपण एखादं काम हातात घेतलं तर हा काम कसं होऊ नये यासाठी मदत करणारे लोक असतात. अर्थात मी त्याला मदतच म्हणे, कारण त्यातून आपण उभारी घेतो. मग आपल्या लोक कळतात, अरे आपला कोण. कारण आपला कोणच नसतो, आपण आपलेच असतो आणि तो विधाता तुम्हाला पाहत असतो. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही मित्रांनो. कारण जे तुम्हाला धडे मिळतील ते धडे तुम्ही लक्षात ठेवा की मी आज काय शिकलो. अपयशातून शिकण्याची गोष्ट जो शिकतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो.
अनेक असे उद्योजक आहेत, अनेक असे व्यक्तिमत्व आहेत, अनेक असे खेळाडू आहेत, अनेक अशा गृहिणी ज्या आहेत त्या उभ्या राहिलेल्या आहेत. अनेक प्रसंग त्यांच्यावरती बिकट त्यांच्या कुटुंबावरती आले, पण त्या थकल्या नाहीत ना, त्या कधी अशा म्हणाल्या नाहीत आता मी काय करू. त्या पुन्हा उभ्या राहिल्या. हो प्रभू, खऱ्या अर्थानं जे काही परमेश्वराची कृपा तुमच्यावर असते आणि तो तुम्हाला जेव्हा चालवत असतो तेव्हा एक लक्षात ठेवा, तो तुमची टेस्ट करत असतो. तुम्ही किती कशा पद्धतीने हे जीवन जगण्यासाठी खंबीर होत आहात. आणि होय, म्हणूनच मित्रांनो, की आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला अधिक मजबूत बनवतं कोण? अतिप्रसंग जो आपल्यावरती ओढवतो, संकट आपल्याला खऱ्या अर्थानं येतं आणि आपल्याला थांबे आपल्याला खरे मजबूत बनवतात. त्यामुळे आपण अधिक मजबूत बनलं पाहिजे. म्हणून खरे महत्वाचे म्हणजे आपण किती वेळा पडलो हे नाही, तर आपण पुन्हा किती वेळा उभे राहिलो हे आहे. आणि तिथंच यश आहे. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. प्रत्येकाचं जीवन हे त्याचे एक पुस्तक आहे. आणि तो जर बोलायला लागला तर एक अख्खच्या अख्खं मार्गदर्शन या जगाला मिळेल. पण लोक बोलत नाही, लोक व्यक्त होत नाही, त्यामुळे लोकांना कळत नाही. अनेक लोक आपापल्या पद्धतीने काही गोष्टी मांडतात, अर्थात तो त्यांच्या व्यवसायाचा भाग असेल. परंतु सगळ्यात महत्वाचं मी सांगतो की तुम्ही प्रत्येक जण ऐकणारा, माझं हे जे कोणी ऐकणार आहे त्याच्या पण आयुष्यामध्ये तो शिकलेलाच आहे, त्याच्याकडेही ते त्याचं ज्ञान आहे, पण त्याने ते आणलं पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. आणि मग तोही मोठ्या उभाऱ्याने पुढे जाऊ शकतो. तुम्ही पण उभे राहिलेला आहात, तुम्ही काही पडलेले नाहीयेत. माझे ऐकणारे जे कोणी असतील ते सगळे यशस्वीच आहेत. हा, आता काही काही काळापुरतं तुम्हाला अपयश आलं असेल, थांबा आलं असेल, अरे घाबरू नका मित्रांनो, तो थांबा तात्पुरता आहे. आणि मला विश्वास आहे मित्रांनो की जेव्हा तुम्हाला सर्वार्थानं स्वतःला कळण्याची जेव्हा बुद्धी निर्माण होईल, स्वतः आपण कोणाबरोबर असण्याची जेव्हा बुद्धी निर्माण होईल आणि स्वतः आपण कोणाच्या बरोबर असलं पाहिजे याची बुद्धी निर्माण होईल, तेव्हा मला विश्वास आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वेळा पडला असं नाही, तर किती वेळा उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. म्हणून आत्मविश्वास आणि धैर्य आणि चिकाटी हे कधी सोडू नका. हो मित्रांनो, धैर्य फार महत्वाचं आहे. विशेष करून उद्योजकाच्या जीवनामध्ये तर अनेक प्रकारचे वेगवेगळे चॅलेंजेस असे येतात की ते त्यांनी विचारात पण केलेलं नसतं. म्हणून उद्योग करणं सोपं पण आहे आणि उद्योग करणं खरंच एक चॅलेंज आहे. आणि म्हणून जेव्हा मी लोकांना मेंटोरिंग करतो, काउन्सिलिंग करतो, ट्रेनिंग देतो आणि कोचिंग करतो, त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की खरंच जे खंबीर हृदयाचे आहेत, जे खंबीर विचारांचे आहेत, ते उद्योजक नेहमी यशस्वी होतात. कारण ते धैर्याने कधी खचत नाहीत, ते धैर्यवान असतात आणि म्हणूनच ते यशस्वी होतात. आणि छोट्या उद्योगाचा मोठा उद्योग त्यांचा झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. कारण का? त्यांना माहिती आहे, त्यांचं एम माहिती आहे, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह माहिती आहे त्यांना, आणि त्या पद्धतीने ते चिकाटी कधी सोडत नाही. आणि तेव्हा चिकाटी ते धरतात, तेव्हा परमेश्वराची कृपा होते की त्यांना चांगले चांगले लोक भेटत जातात, चांगले चांगले लोक त्यांना मार्गदर्शन करत जातात. एक नाही, अनेक लोक त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि सर्वार्थाने ते खऱ्या अर्थानं एक त्यांचं विचाराचं स्वप्न मंदिर जे असतं ते उभं करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तिगत जीवनामध्ये पण काही खेळाडू आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये असं झालेलं आहे. आता नुकतंच बघा ना, संजू सॅमसन. आता हा संजू सॅमसन खऱ्या अर्थानं या वर्ल्ड कपमध्ये T20च्या यशस्वी हिरा झाला, परंतु त्याला मार्गदर्शन कोणी केलं? सचिन तेंडुलकर यांनी केलं. पहा, म्हणजे सचिन तेंडुलकर सारखे विचार जेव्हा त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांना एक कळलं संजू सॅमसनला की यस, की मला इथे थांबायचं आहे, मला इथे खेळायचं आहे आणि मी ते करू शकतो. मी पडलेलो नाही, उभारी करू शकतो. आणि सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक शर्माचं. तो फेल गेलेला होता, पण काय शेवटच्या मॅच मध्ये त्याने जे काही त्याचा खऱ्या अर्थानं जो गेम दाखवला, तर तो त्यांनी दाखवून दिलं. मी पडलो होतो, मी पुन्हा उभा राहिलेलो आहे. तर तेच तुम्हाला आणि मला रोज करायचं आहे. आणि ते रोज करण्यासाठी एकच सांगतो: संगत उत्तम, विचार उत्तम, आचार उत्तम आणि कर्म उत्तम, हे तुम्हाला घेऊन जातं आणि हेच तुम्हाला मदत करतं. कारण प्रसंग येतील ते फक्त तुम्हाला तपासण्यासाठी, तुमच्या अपयशासाठी नाही. म्हणून मित्रांनो, कधीही तुम्ही खचू नका आणि जोरदार तुम्ही काय करा, पुन्हा एक माणूस म्हणून उभे राहा आणि आपलं आयुष्य उभं करा. कारण यशाच्या दिशेने जाताना हे अनेक लोक तुम्हाला येतील. कोणी जवळचे म्हणून येतील, कोणी अत्यंत दूरचा पाहुणा पण तुमच्या जवळचा होईल, आणि कधी कधी तर तुम्हाला तुमचे जवळचे मित्र म्हणतील, हा अरे मी यांना खूप मदत केली होती. काही नाही, तुम्ही तुमच्या प्रवासात एकटे असता मित्रांनो. हा, तुम्ही तुमचं जे कर्म करता, जेव्हा तुम्हाला काही लोक भेटत असतात, ते तुमच्या केवळ चांगुलपणामुळे भेटत असतात. कारण वरच्या विधात्याला माहिती आहे, अरे हा रस्ता चाललाय, पण ह्या रस्त्याला जात असताना याला काही लोकांची गरज आहे, तो पाठवून देतो. मग तुमच्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, कौटुंबिक जीवनात अशी लोक येत राहतात मित्रांनो.
उद्योगच नाही तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा एक सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी सुद्धा जे लोक रिटायर होतात त्यांना वाटतं आता मी काय करू. अरे मी तर त्यांना सांगेन पुन्हा उभा राहा. तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडचा अनुभव आहे, तो अनुभव तुम्ही समाजाला द्यायला सुरुवात करा. छोटे छोटे तुमच्या क्लिप्स तयार करा. एक तुमचं काय तुमचे अनुभव आहे ते शेअर करा. कारण अनुभवाची गरज आज समाजाला आहे. आज माणसं का विकसित होत नाही का त्यांना ते अनुभव आलेले नसतात. त्यामुळे तुमचं काम करा. त्यांनी तुमचं ऐको ना ऐको, इव्हन हे माझं ऐकणारे पण फार कमी असतील, वाढतील पण भविष्यात, पण त्यांना जेव्हा सत्य कळेल की हे माझ्यासाठी आहे, कारण हा सर्व काही माझा उठाठेव आहे ती फक्त केवळ लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सुखासाठी, की दोन शब्दांनी जर तुमचं परिवर्तन होत असेल, दोन शब्द तुम्हाला विकसित करत असेल, दोन शब्द तुम्हाला श्रीमंत करत असेल, दोन शब्द तुम्हाला अतिव शांतीने आनंद देत असतील, तर ते मी का नाही सांगावे. मी सांगितलंच पाहिजे, कारण हा माझा धर्म आहे, हे माझं कर्म आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ तुमचे भविष्य कधीही घडवत नाही. कितीही वेळा तुम्हाला अपयश यावं, तुम्ही पुन्हा उभे राहू शकता, हेच मला सांगायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढे उभा राहा, पुन्हा पुन्हा उभे राहा. हो, तुम्ही यशस्वीच होणार. तुम्ही आयुष्यात कधीही अपयशी होणार नाही, कारण मी स्वतः या वयामध्ये यशस्वी आहे. आणि जे मी ड्रीम खऱ्या अर्थानं केलं, आणि अर्थात विधात्याची कृपा आहे. कारण तुम्ही काम करत असताना युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं, परमेश्वर तुम्हाला मदत करतो आणि चांगली लोक तुमच्या आयुष्यात येतात. मला विश्वास आहे मित्रांनो, की आज जर तुम्ही थकलेला असाल, तुम्ही आज गंजलेला असाल, तुम्ही आज काहीतरी तुम्हाला खऱ्या अर्थानं सर्वार्थानं अडचणी निर्माण झाल्या, तुमचं डोकं चालत नसेल, विचार तुमचे आता ठप्प झाले असतील, तर तुम्हाला एकच सांगेल, लुक टू यू, लव्ह टू यू, अँड गेट युअर सेल्फ मोर स्ट्रॉंगर इन डेज टू कम. हेच सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. मला विश्वास आहे की तुम्हाला हा पुन्हा माझा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल म्हणण्यापेक्षा आवडला आहेच, आणि तुम्ही त्याला लाईक कराल, कॉमेंट्स द्याल, आणि जे गरजू आहेत, जे तुम्हाला वाटतं की या लोकांना हा व्हिडिओ कळवावा, या लोकांना त्या पद्धतीने, तो अवश्य तुम्ही पाठवा. आणि माझं हे फेसबुक लाईव्ह आहे, आणि फेसबुक लाईव्हला तुम्ही अवश्य भेट द्या. धन्यवाद. पुन्हा एकदा ज्यांना त्यांना अडचणी असतील, त्यांना वाटतं की नाही आता मी मार्गदर्शन कुठे घ्यावं, तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी आहोत. 776-898-1355 हा माझा नंबर. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. डॉक्टर मोहिते. मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्ही माझ्याशी संपर्कात याल, आणि तुमचं आयुष्य आनंदानं, सुखानं पूर्णपणे करण्यासाठी माझी तुम्ही मदत घ्याल. अर्थात मी ती द्यायला तयार आहे. तुम्ही कधी घेणार आहे हा तुमचा वेळ आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा नव्यानं भेटूया.